मित्रांनो, सध्याच्या घडीला भारतीय पुरुषांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे लग्नाच्या प्रती. म्हणजे लग्न करणंच आता त्यांना एक धोकादायक वाटायला लागलेलं आहे. एकीकडे हुंडा या प्रथेचा विरोध पण त्याला करायचा आहे आणि दुसरीकडे हुंडा न घेता लग्न केल्यानंतर बायको जी आपली पत्नी म्हणून अर्धांगिनी म्हणून आपल्या घरात जी येते ते डायव्हर्स घेऊन अर्धी प्रॉपर्टी घेऊन जाईल या भीतीमुळे सुद्धा एक उदासीनता भारतीय पुरुषांमध्ये आलेली आहे. किंवा नवीन लग्न जे करणार आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आता त्याच्या मागे अनेक कारणं आहेत. नुकत्याच झालेल्या अनेक घटना जे जर तुम्ही पाहिलात ते अतुल सुभाष असेल ज्याने आत्महत्येपूर्वी 90-100 पानाचा एक निबंधच लिहिला होता. त्याच्यानंतर 1.5 तासाचं फेसबुक लाईव्ह करून त्याने आत्महत्या केली होती. आणि कालचीच गोष्ट आहे 2-4 दिवसापूर्वीची राजा रघुवंशी जे प्रकरण आहे त्याची बायको सोनल यांनी त्या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लगे 5व्या दिवशी त्या सोनलनं तिच्या पतीचा प्रियकरासोबत मिळून खून केला. आणि अजून एक प्रकरण जे प्रचंड गाजलं होतं ते म्हणजे नेव्ही ऑफिसर होता. नेव्ही ऑफिसर सोबत लग्न झालं. 7 वर्षाची त्यांना काहीतरी मुलगी पण होती. पण त्या प्रियसी म्हणजे त्या बायकोला तिचा जुना प्रियकर भेटला आणि प्रियकर भेटल्यानंतर नेव्ही ऑफिसरचे तुकडे तुकडे करून ड्रम मध्ये भरून त्या सिमेंट कॉन्क्रीट करून ही फिरायला गेली हनीमूनला प्रियकरासोबत. अशा अनेक घटनांमुळे पुरुषांमध्ये लग्नाच्या प्रति प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. एकीकडे हुंडा पण घ्यायचा नाहीये. हुंडा घेणं ही वाईटच आहे. सोडा, वैष्णवी हागावणे प्रकरण तुमच्या समोरच आहे. पण ज्या वेळेला डायव्हर्स होतो त्यावेळेला तुम्हाला पोटगी पण पाहिजे. म्हणजे अर्धी प्रॉपर्टी तुम्ही घेऊन जाणार. म्हणजे पोटगीसाठीच काही लग्न होताना पण पाहिलेले आहेत मी सध्या. आणि अजून एक प्रकरण समोर आलं होतं ते म्हणजे गेट टुगेदर झाला होता शाळेचा म्हणे. शाळेच्या गेट टुगेदरमध्ये एका स्त्रीला तिचा जुना प्रियकर भेटला आणि जुन्या प्रियकरानं सांगितलं की तुला 3 लेकरं आहेत, मी तुला स्वीकारू शकत नाहीये. तर त्या स्त्रीनं डायरेक्ट कॉफी पाजली आपल्या लहान 3 मुलांना आणि त्या कॉफीमध्ये विष घातलं होतं आणि 3 मुलांना मारून ती त्यासोबत पळून गेली. आता जर अशा घटना होत असतील तर पुरुषांमध्ये साहजिकच भीतीचं वातावरण तयार होणारच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांच्या बाजूने बोलणारा कायदाच नाही आहे. IPC मध्ये असं कोणतंच कलम नाहीये. आता भारतीय संहिता झालेली आहे ती गोष्ट वेगळी. भारतीय संहितेमध्ये पुरुषांच्या बाजूने मांडणारे कोणतेच कलम अस्तित्वात नाहीयेत. मग या अशा घटना भारतीय कायदा सुद्धा पुरुषांच्या बाजूने बोलत नसेल किंवा न्यायाच्या बाजूने बोलत नसेल तर त्यावेळेला साहजिक आहे पुरुषांमध्ये भीतीचं वातावरण तयार होणारच. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.